आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविते। काय द्यावे त्यासे व्हावे उतराय, ठेवी तो हा पायी जीव थोडा। विको कमी करा थोडा। सहजा बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते। काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा। बरोबर। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती संभाळीत। काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा। परंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। सारे चरण संतांचे ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला गुणातीत एका। तयाचे निनामे तुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ। शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा। आवाज आवाज शरण शरण एकनाथ, शरण शरण भजे व्रजे कमंडन, समस्त पाप खंडन। स्वभक्त चित्तरंजनं, सदैव नन्दनन्दनं। सुपिच्च गोचमस्तकं, सुनादवेणुहास्तकं। भजे व्रजे कमंडनं, राधा साध्यं साधनं यस्य राधा। मंत्रो
मंत्रदात्री च राधा सर्वम राधा जीवनं यस्य राधा 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 वाच किं तस्य शेषम् वृंदावन के वृक्ष को मर्म न जाने को डाल डाल और पात पे श्री राधे राधे हो डाला ज्यांचे केलिया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत चिंतन सेवेकरिता उपस्थित केलेला जो अभंग आहे अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्री संत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा चार कडव्याचा अतिशय छान असा साधा आणि सोपा बहुतेकांच्या पाठातला आहे ना. आपण नेहमी भजनात हा अभंग म्हणतो. आपला अभंग जवळजवळ कानपाठ आहे बऱ्याच जणांच्या आहे की नाही आहेच आहे. हा अभंग जवळजवळ सगळ्या महिलांच्या पुरुषांच्या पाठ आहे. अगदी साधा आणि सोपा आहे. आता दरवर्षीच कीर्तन असतात त्यामुळे तोच अभंग चालत नाही आणि ते तोच घ्यायला आम्हाला बी आवडत नाही ऐक नाही. तर आपण सगळे जाणकार आहात. मी आल्यावर मी दुसऱ्यांचं नाही विचारत पण माझं असे काही ठराविक गाव आहेत की ज्या गावाची नोंदच ठेवावं लागते बाबा पर्यायच नाही. कारण दरवर्षी कीर्तन असतात मग ते चिंतन तो अभंग चालत नाही. मग नवीन नवीन त्या ठिकाणी पाहिजे त्याच्यात आनंद असतो म्हणून हा अभंग घेतला. विडाला विडाला बघा अभंग एवढा छान आहे. अभंगाचा आशय असा आहे की आजच्या अभंगामध्ये श्री तुकोबाराय सांगतात जन्माला आल्याच्या नंतर महाराज आपल्यावरती अनेकांचे उपकार असतात अनेकांचे असतात. अनेक जर आपल्याला चांगल्या मार्गाला लावतात आपल्याला जागवण्याचा प्रयत्न करतात. जगात अनेक लोक आहेत. कोणी कशातून जागवतो कोणी कशातून आपल्याला जाग करतो. एखादा माणूस सहज म्हणतो हो त्यानं जाग केलं म्हणून मी सावध झालो नाही तर मी बुडालो असतो. असं व्यावहारिक भाषेमध्ये आपण सहज म्हणतो की नाही म्हणतो. त्यानं मला तेव्हा सावध नसतं केलं तर माझ्यावर आज हे दिवस आले नसते. म्हणजे जाग करण्याच्या अनेक पद्धती अनेक आहे. त्यापैकी आजचा अभंग आपल्याला जाग करणार आहे आपल्यावर उपकार करणार आहे. बघा कोण करताय तर संत करतात. आणि म्हणून तुकाराम महाराजाला म्हणावं लागतं काय सांगू आता संताचे उपकार. अहो त्या संतांचे उपकार मी काय सांगू. काय करतात ते संत म्हणजे मज निरंतर जागविती. आता नि हा उपसर्ग आहे. नि हा उपसर्ग आहे. व्याकरणामध्ये 21 उपसर्ग सांगितलेले. पाणिनी मुनी लघुसिद्धांत कौमुदीमध्ये 21 उपसर्ग सांगितले. प्र परा वि आंग नि. कितवा उपसर्ग आहे. प्र परा वि आंग आणि नि. तुम्ही म्हणतात हे काय वि नांग प्र परा हे काय महाराज हे शास्त्र आहे. आता एवढा अवघड आहे म्हणजे युद्ध सांगावं तर सांगावं तरी कुठं. ही एक मोठी पंचायतच आहे महाराज. असो म्हणजे हे लघुसिद्धांत कौमुदीमध्ये ज्या व्याकरणाचा अभ्यास केल्याशिवाय आपलं संत वाङ्मय लागत नाही. त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी लागत नाही. त्याच्याशिवाय गाथाचा अन्वय व्यतिरेक आपण जे म्हणतो ना ज्या अभंगाचा अर्थ लावायचा असेल ना अन्वय व्यतिरेकानं लावल्या गेला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कशानं कळतात तर मेन व्याकरणानं कळत असतात. पहिला पॉइंट काय व्याकरण आहे. असो म्हणून व्याकरणामध्ये हा उपसर्ग आहे म्हणजे आग्रहपूर्वक असा त्याचा अर्थ असतो की ते आपल्याला निरंतर जाग ठेवतात आपल्याला जाग करतात. कोण तर तुकोऱ्या म्हणतात संत मज निरंतर जागविती. त्या संतांचा एवढा उपकार आहे की मी काय सांगू.
सांगता येत नाही, त्याच्या पलीकडचा आहे. म्हणून त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवे तो हा पायी जीव थोडा. त्या संतांच्या चरणावर मी माझा जीव ओवाळून जरी टाकला तरी सुद्धा थोडाच आहे. ते सहज बोलतात पण आपल्यावर उपकार करतात. कशाप्रमाणे? जशी एखादी गाय आपल्या वासरावर करते तद्वत त्याप्रमाणे असा अभंगाचा आशय आहे. विडाला अतिशय सुंदर अभंगावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे, अभंगावर आपल्याला बोलायचं आहे. तत्पूर्वी थोडासा अल्पहा त्या ठिकाणी अतिशय सुंदर परिहार. गेल्या अनेक वर्षाची आपल्या मौजे शहापूर या गावाला लागलेली ही परंपरा, अतिशय सुंदर भव्य दिव्य असा स्वरूपाचा हा कार्यक्रम दरवर्षी आपण करत आहात. यावर्षी मला वाटतं 47वं वर्ष आहे ना, 48वं 48वं आहे. म्हणजे जवळजवळ आपला कार्यक्रम आता 50वेकडं त्या ठिकाणी धाव घेतोय. चांगला योग आहे महाराज. आतापर्यंत या कार्यक्रमाला तेवत ठेवलेला आहे, या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत सातत्य ठेवलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. गीता जयंती हे आपल्या कार्यक्रमाचं काय आहे, मुख्य असा हेतू कारण आहे. आणि त्या कारणानं सप्ताह हे कार्य आपल्या समोर उभं आहे. अतिशय सुंदर आहे. भगवद्गीता जी सगळ्या शास्त्रांची काय म्हटलेलं आहे, जननी. सगळी शास्त्र कुठून निर्माण झाली तर जे भगवद्गीतेची आरती पाहतो मी, सकल शास्त्र की स्वामिनी. काय म्हटलेलं आहे, जी सगळ्या शास्त्रांची काय आहे तर म्हणे स्वामिनी आहे. आजही आपण जर कोर्टात कचेरीत गेलो तर कशावर हात ठेवला जातो, ते म्हणतात तुम्हाला जास्त अनुभव आहे का. असा अजिबात अर्थ नाहीये. असं काही गैरसमज तुम्ही करू बी नका. पण असं ऐकतो आम्ही, आम्हाला ते अभ्यास ठेवावा लागतो. वक्त्याला बोलायचं म्हटल्यावर एखादा विषय जर हाताळायचा असेल तर त्याच्या सर्वांगाचा काय करावा लागत असतो, अभ्यास करावा लागतो. तेव्हाच तर तो वक्ता असतो. बा मी नेहमी सांगत असतो, पूज्य मुरारी बापू कथेत सांगत असतात की विद्वान वेगळा बाबा आणि वक्ता वेगळा, दोघात फरक आहे. मी शिकायला असताना मुरारी बापू आले होते 2007ला ऋषिकेशमध्ये. दिव्यानंद स्वामीजी आमची प्रस्थानत्रयी चालू होती. तिथे प्रस्थानत्रयी चालू असताना मुरारी बापूंचं भाषण मी तेव्हा ऐकलं होतं, माझ्या आजही लक्षात आहे. तर ते बोलले होते की बोले वक्ता अलग होता है और विद्वान अलग होता है. विद्वान अलग चीज है और वक्ता अलग चीज है. ते म्हणायचे विद्वान कशाला म्हणतात, ऐका बरं का शहापूरकर, हे घरातलं कीर्तनी म्हणून बोलतोय मी, कारण मी काही तुमच्याकरता नव्यानं आहे का. भागवत महाराज माहिती आहे तुम्हाला, ओ शहापूर तुम्हीच आहे का. आता येऊ का चहा घेऊन, मग अशा रगीतून जरा मोकळ्या व्हा ना. जास्त आहे का थंडी, मीच आहे ना तो. आपल्या घरातलं कीर्तन आहे, काय अडचण. अभंगाला सोडून बोलणार नाही मी, मला आवडतच नाही ते, पहिल्यापासून नाही आवडत. 1-2 मिनिटं घेतो पुढे जातो मी. बघा मला म्हणायचं विद्वान वेगळा आणि वक्ता वेगळा असं मुरारी बापू तेव्हा म्हटले होते ऋषिकेशला. मला आजही आठवतं उत्तरांचलमध्ये की ते म्हणायचे विद्वान कशाला म्हणतात बाबा, विद्वान कशाला म्हणतात म्हणजे जो अवघडातलं आपलं सोप्यातलं अवघड करून सांगतो, ही त्यांची व्याख्या आहे. काय, जो सोप्यातलं अवघड करून सांगतो त्याला विद्वान म्हणावं, आणि जो अवघडातलं सोपं करून सांगतो त्याला वक्ता म्हणावं. हा दोघांमधला फरक आहे. विडाला 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 आता गीता अवघड आहे, गीता नक्कीच अवघड आहे महाराज. पण अवघड असलेली गीता आपल्याला सोपी करून सांगितली की नाही, कोणी सांगितली, माऊलीनं सांगितली. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. ही पूर्ण गीतेचंच भाष्य आहे. किती सोपं करून सांगितलं महाराज. असो मला काही वेगळं म्हणायचं नाही, माझा भाव एवढाच आहे की एवढी ही स्वामीने असलेली गीता. पण तुम्ही जर कोर्ट कचेरीत गेला तर हात कशावर ठेवला जाता, गीतेवर. गीतेवर हात ठेवला की मग त्या ठिकाणी ते म्हणत असतात, हा खरं सांगा, खऱ्याला सोडून खोटं मी
बोलणार नाही. हा बोला मग आता. म्हणजे तिथं मान्यता कशाला आहे? कोणत्या कादंबरीला आहे का? कुठल्या एखाद्या दुसऱ्या ग्रंथाला आहे का? नाही महाराज. गीतेलाच काय त्याचं कारण आहे. गीता ही सगळ्या शास्त्रांची जननी आहे. स्वामींनी गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती. असा हा सामर्थ्यवान ग्रंथ कोणता आहे तर भगवद्गीता आहे. काय होतं गीता गीता म्हटल्यानं? म्हणे नाही पुनरावृत्ती तया नरा, त्या नराला त्या माणसाला पुनरावृत्ती नाहीये, म्हणजे पुनर्जन्मच नाहीये. आपल्याला पुनर्जन्म आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. महाराज हे सगळं कशानं नाहीस होतं? सगळं म्हणजे फक्त तोंडानं गीता गीता म्हटल्यानं. असं सामर्थ्य ज्या भगवद्गीतेत आहे. आणि त्या गीता जयंतीच्या निमित्तानं आपला हा उत्सव, हा सप्ताह आहे. केवढा विशेष हा योग आहे. सुंदरसा सुयोग आहे महाराज. अतिशय सुंदर. या ठिकाणी मला याही वर्षी या ठिकाणी सुंदरसं खरंच एक चांगला योग आहे. आदरणीय विठ्ठलजी महाराज माने बाबांनी पुन्हा फोन केला. म्हणे महाराज आपलं ठरलेलं आहे. तेव्हा आम्ही खूप घाईत होतो. त्यावेळी श्रीशैलमला होतो. आपलं बोलणं झालं. मला तो म्हणे मग यावर्षी हुकता काय? मला हुकणार नाही. कुठं गेलो तर इथं नाही हुकणार. मी तेव्हा डायरीत लिहिलेली होती तारीख. म्हणलं ते म्हणे 30 तारीख. म्हणलं ठरलं. डायरी तर पाहिली नव्हती पण योगायोगाने ते झालं, जुळलं सगळं. काय मल्लिकार्जुनला होतो तेव्हा महाराज. म्हणजे असा सुंदर सहयोग, अनेक वर्षाची परंपरा ज्यांनी तेवढ ठेवली. समस्त शहापूरकर मंडळी आपण सगळ्यांनी याला भरभरून अशी साथ देताय महाराज. अतिशय सुंदर आहे. म्हणून प्रथमतः खरंच मी माने महाराजांना धन्यवाद देईल. खरंच की एवढा मोठा हा उत्सव आपण सगळे गावकरी मिळून करताय. विशेषतः आपल्या गावात अनेक महाराज मंडळी अतिशय सुंदर आहे. आमच्यापेक्षा वयानं, अनुभवानं, ज्ञानानं ते श्रेष्ठ ज्येष्ठ आहे. माने महाराज असतील, त्यामध्ये खाली बसले आमचे बैराम दादा आहे. दादांनाही वंदन. हे सगळे तसा विचार आमचे गुरुबंधू आहेत, ज्येष्ठ. अनेक नाते आहेत आपले. खरंच आहे महाराज. म्हणजे आणि आम्हाला गुरुस्थानी सुद्धा आहे. असे सुंदर आपल्या गावातील महाराज मंडळी. दुसरे आमचे मुकुटकर महाराज आहे. ते गावातील सुंदर विद्वान आहेत, जुने आहेत, अतिशय सुंदर आहे. त्यामध्ये नवीन थडीमध्ये आता आपण सुंदर ज्यांची चाल गायली ना, त्यांनी सुंदर चाल गायली ना आपण ऐकली. अतिशय गोड. दोन्ही सुद्धा गोपालच महाराज आहे. हा योग आहे चांगला तुमचा. खरंच दोघांचं नाव काय आहे? गोपाल महाराज. फक्त फरक एवढा आहे, एक शहापूरकर आहे आणि एक आपल्या जवळच आहे धाकलगाव. अतिशय सुंदर गोड असा आवाज आहे महाराजांचा. खूप गायनात ती ताकद असते महाराजांना. दोघांनाही खूप खूप धन्यवाद, खूप खूप वंदन. गावातील सरमजी विठ्ठल महाराज आहे, त्यामध्ये आमचे जयराम महाराज आहे, इकडं आमचे बैराम महाराज आहे, पुन्हा दुसरी एक इकडं आमचे संतोष महाराज आहे. हा तिथं सगळ्यांनाच माहिती आहे. अतिशय सुंदर, शांत, शांतिप्रिय. त्यानंतर मी विनेकरी महाराज. हा तुम्ही का नाराज नाही ना? वा सुंदर. आपण आणि इकडे विशेष आम्ही सोबत होतो महाराज. खरंच त्या जीवनात खूप खूप आनंद होता. आता फक्त नावालाच राहिला ना. तुम्हाला वेळ आहे ना आम्हाला आहे.
जीवन आहे महाराज, त्याला पर्याय नाही, है ना. जसं वारं आलं तसं उपनावं लागत असतं, ज्याचं जसं कर्म असेल त्या पद्धतीनं त्याला तिथं राहावं लागत असतं महाराज, त्याला पर्याय नाही. पण प्रेम टिकलं पाहिजे त्या ठिकाणी. एक आपुलकी असते, काहीतरी गुरुबंधूचं नातं असतं. मला त्यांचा काल माझं दोस्त तिकडं ताड शिवणीला कीर्तन होतं, मी कालचं स्टेटस ठेवलं, त्याने मला रिप्लाय देताना ते कीर्तनाचं दिला नाही. ठीक आहे म्हणे, मग उद्या या. हे काही प्रेमाचं असतं महाराज. त्या कीर्तनाला त्यांनी लाईक नाही केलं मला, उद्या या मग. एक महाराज आल्यानंतर खरंच हे कीर्तन फक्त याच्यासाठी आहे की या निमित्तानं सगळ्यांच्या काय होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. संसार सगळ्यांना आहे महाराज, संसाराने असा माणूस नाही, पण त्या निमित्तानं सगळ्यांना एकत्रित येणं, थोडंफार प्रेमाच्या गोष्टी होतात. सुंदरसा सुयोग आहे, सगळे गुरुबंधू एका ठिकाणी भेटतात. आमचे बाळू महाराज पवार अतिशय सुंदर पखवाज वाजवतात, छानसा तबला वाजवतात, अतिशय छान कीर्तन करतात. आधी करून आपण सगळेजण आहात, खाली बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेजण आहात. विशेषतः सुंदर ज्यांचे साऊंड सिस्टम आहे, माऊली साऊंड सिस्टम आहे ना धाकलगाव, अतिशय सुंदर आहे. आपण सगळेजण आहात, सगळ्यांचे चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. अतिशय सुंदर गीता जयंतीच्या निमित्तानं आपला हा उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं तुमच्या समोर अभंग ठेवलेला. अभंग एवढा छान आहे बरं का. अभंगामध्ये महाराज काही उपकार संतांचे असतात याचं प्रतिपादन तुकोबारायाने केलेलं आहे. तसा विचार केला ना महाराज तर संतांचे आपल्यावर एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे, किती आहे म्हणे सांगता सुद्धा येत नाही. सांगेल मी आपल्याला, सांगता येत नाही का. केले उपकार सांगो मी काय, बाप ना करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. किती उपकार आहे संतांचे म्हणे. केले उपकार सांगो मी काय, बाप ना करी ऐशी माय. बापही तसे उपकार आपल्याला करू शकत नाही, आई सुद्धा करू शकत नाही. काय उपकार आहे संतांचे. दिले अक्षय अभय दानगा, ज्याचा कधीच क्षय होणार नाही. क्षय म्हणजे ज्याचा नाश होणार नाही. काय सुंदर आहे. अभय जो कधीच भयभीत होणार नाहीये असं देतात आणि ते फक्त आणि फक्त संतच देतात. विडाला विडाला जगात अनेक लोक आहे महाराज देणारे, अनेक लोक आहे, पण सगळं सारखं देत नाही. मी तुम्हाला भूमिका सांगेल. जगात अनेक लोक आहे, उपकार करतात, नाही करत असं नाही, करतात. एका शास्त्रकाराने सुंदर वर्णन केलेलं आहे, अशी यादीच दिलेली. उपकार कोण कोण करतं, कसा कसा करतात, छान आहे बघा. काही लोक असे आहेत महाराज उपकार करतात. जगामध्ये अशा अनेक वस्तू त्या आपल्यावर उपकार करतात की नाही, नक्की करतात बघा. परोपकाराय वहंती नद्या. तुमच्या नदीला पाणी आहे सध्या, आहे पाणी. उपकार करते की नाही नदी, बोला. करते ना महाराज. नदीचा उपकार आहे, गंगेचा उपकार आपल्याला आहे, नक्की आहे महाराज. एवढा उपकार आहे, ती नुसते आपल्याला पाणीच देते एवढंच नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा. भागवतामध्ये जेव्हा गंगा अवतरित झाली ना, भागवतामध्ये काही पिढ्या त्या गंगा आणायला गेल्या होत्या, काही पिढ्या गेल्या. तेव्हा भगीरथानं गंगा आणली होती. 7 पिढ्या गेल्या, 7 बाबा किती, 7 पिढ्या गेल्या. तेव्हा शेवटी भगीरथाकडून गंगा आली, जी हिमालयामध्ये ना, हिमालय वरती बद्रिकेदारजीचा उगम आहे. जेव्हा ती गंगा आली ना महाराज, प्रगट केली गंगा प्रगट केल्याच्या नंतर त्या गंगेला एवढा वेग होता, जेव्हा गंगा प्रगट झाली आणि खाली व्हायला लागली, हिमालयातून खाली बद्रिकेदारवरून ऋषिकेश, गढवाल, असे खाली टिहरी गढवाल, उत्तरांचल, उत्तराखंड, असे हरिद्वार, दिल्ली, कुरुक्षेत्र, असं तिकडे जेव्हा यायला लागली ना, येत असताना त्या गंगेचा वेग एवढा होता की जमीन अशी खाली फाडून ती चालली, एवढा वेग होता त्या गंगेचा. मग भगवान शंकराला राहुलं नाही. मग भगवान शंकराने काय केलं, आपली गंगेची जटा, ज्या डोक्यावरची जटा आहे ना, केस असे आपटले खाली आणि त्या गंगेला जटेमध्ये घेतलं. तिला पुन्हा एक नाव पडलं, जटेश्वरी. काय नाव पडलं तिला, जटेश्वरी.
गंगा माता तुम्हारी जय जय हो, जटेश्वरी तुम्हारी जय जय हो, अलकनंदा तुम्हारी जय जय हो, भगीरथी तुम्हारी जय जय हो, गंगा माता तुम्हारी जय जय हो. अशी गंगा आणली महाराज. भागवतामध्ये व्यासजी लिहितात, गंगा गंगे तियो ब्रूयात. हा व्यासांचा भाव आहे का? गंगा गंगे तियो ब्रूयात, योजनानां शतैरपि मुच्यता सर्व पापेभ्यो विष्णु लोकम सगच्छति. काय? गंगा गंगेती यो ब्रूयात. ब्रूयात नाम सारखं त्याचं नामचिंतन करायचं. गंगा गंगा असं जर चिंतन केलं ना, योजनानां शतैरपि, ती गंगा कितीही लांब असेल, कितीतरी आपल्यापासून योजन लांब असेल तरी सुद्धा सगळी पाप घालावायचं काम कोण करते? विष्णु लोकम सगच्छति. आपली सगळी पाप घालते आणि आपल्याला विष्णू लोकाला नेते. कोण? गंगा. उपकार आहे की नाही महाराज? एवढा उपकार आहे आपल्यावर. अशा अनेक अनेक वस्तू आहे. शास्त्रकारांनी अनेक इतिहास आपल्याला पाहता येतील, अनेक शास्त्र पाहता येतील. अनेकांचे उपकार आहे. गंगेचा आपल्यावर उपकार आहे की नाही? आहे महाराज. एवढा उपकार आहे गंगेचा, एवढा उपकार आहे. आपण सध्या पाहतो ना महाराज, पाण्याशिवाय जमीन नाही. मला सांगा, इकाडा भागनथडी किती सुखी लोक आहे? खूप सुखी लोक आहे ना. उपकार करते की नाही गंगा? नक्की करते महाराज. विडाला 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 विडाला. गंगा आपल्यावर उपकार करते, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला दुसरा भाव असं सांगतो, गंगा करते ना आपल्यावर उपकार, पण कायमचा करत नाही. जास्त पाऊस झाला, जास्त पाणी, आणि पाऊसच नाही झाला, गंगेला पाणीच नाही, संपला उपकार. आहे का याच्या पुढं? नाही. मला अभंगाकडे न्यायचंय तुम्हाला. बघा, अशा तुम्हाला समजून पायऱ्या करून अभंगात मी प्रवेश करतो. मला सांगा, आहे का नाही गंगेचा उपकार? नक्की आहे महाराज. पण सीमित आहे, मर्यादेत आहे. तिची एक अशी मर्यादा आहे, कॅपॅसिटी. तिच्या पुढे ती जाऊ शकत नाही. चला, दुसरा उपकार शास्त्रकारांनी अनेक याच्यात सांगितलेला आहे की परोपकाराय फलंती वृक्षाः. झाडं पाहिले का तुम्ही? झाडं आपल्यावर उपकार करतं की नाही? आपल्याला फळ देतं महाराज. झाड फळ देतं की नाही? झाडं फळ देतात ना. उपकार आहे झाडाचा. एवढंच नाही, उन्हाळ्यात आपल्याला झाड काय देतं? सावली देतं ना महाराज. आहे ना सावली. झाड आपल्याला फळ देतं. फळच देत नाही, झाड आपल्याला ऑक्सिजन सुद्धा देतं. उपकार आहे की नाही? पण आजकाल अशी झाडाची कत्तल व्हायला लागली, अशी कत्तल व्हायला लागली. परिणाम असा झाला महाराज, झाडं कमी झाली. आणि झाडं कमी झाल्याचा परिणाम असा झाला, सध्या कधी बी पाऊस यायला लागला. उडाला उडाला उडाला. असं झालं नाही पाहिजे. मग निसर्गाच्या विरोधात आपण नाही गेलं पाहिजे, अजिबात नाही गेलं पाहिजे. निसर्गाच्या विरोधात जर तुम्ही जाल तर निसर्ग तुमच्या विरोधात जायला कमी करणार नाही करणार. म्हणून या प्रकृतीच्या विरोधात आपण गेलं नाही पाहिजे महाराज. हे संतांनी आपल्याला सगळ्याला सांगितलंय. संतांचे आपल्यावर उपकार आहे. अनेक जण उपकार करतात, झाडं उपकार आपल्याला करतात. त्याच्या विरोधात जर आपण गेलो महाराज, आता असं व्हायला लागलं, पावसाचा मेळच राहिला नाही. मला कळतंय तसं दादा, मला जसं कळतंय ना तसं मी पहिल्यांदा एवढा पाऊस पाहिला. माझा जन्म 1991चा आहे. 32-33 वर्ष आहे माझं, जास्त नाही असं. एवढा पाऊस मी पाहिला नाही. अरे त्याचं कारण असं आहे, झाडं आता जास्त राहिली नाही. का राहिली झाडं महाराज? मला सांगा, आता बांधार सुद्धा आपण झाडं ठेवीना. सध्याचा माणूस बांधार झाडं ठेवायला तयार नाही. का ठेवतो? नाही ठेवू राहिलो. हे आपण जे कल्याण, ठाणे जे म्हणतो ना, मुंबईकडे जाताना, कल्याण हा पूर्ण डोंगरी भाग आहे. पूर्ण डोंगर होता, डोंगर. लोकांनी अख्खा डोंगर कोरला आणि कल्याण जिल्हाच केला. कशाचा परिणाम आहे?
प्रकृतीच्या विरोधात आपण चाललोत महाराज. विडाला 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 मग जर तुम्ही तसं वाईट केलं त्याचं फळ तुम्हाला कसं भेटणार? नक्की भेटणार, नक्की भेटणार. कारण ते ठरलेलेच आहे. जे आपण केलंय ना त्याची परत फेड लगेच आहे ना. आता लोक म्हणतात आता नंतर ना आता लगेच आहे म्हणे. आता कसं आहे फास्ट जमाना आहे. 5G आहे ना तुमच्या गावात आहे का 5G? 5G आहे, रेंज आहे भरपूर. आता वेळच नाही म्हणे. आता लगेच त्या ताबडतोब रिझल्ट आहे. रिझल्टला आता वेळच नाही. तुम्ही जर चांगलं कर्म केलं चांगलं होईल की नाही? चांगलं होईल. आणि वाईट केलं तर वाईट कर्म तुम्ही केवढे बी असा, कितीही मोठे असा, तुम्ही जर केलं तुम्हाला सुटका नाही. मोठमोठ्यांचे उदाहरण देईन तुम्हाला मी, अगदी मोठमोठ्याचे. ज्यानं वाईट केलं ना वाईटच होणार भाऊ, चांगलं होणारच नाही होणार. अनेकाचे उदाहरण आहे. चला भागवतामध्ये महाभारताचा प्रसंग येतो. दादा भागवतामध्ये महाभारताचा अंतिम प्रसंग आलेला आहे. यदा मृधे कौरव संजयाना वीरेश्वतो वीरगतिं गतेषु व्रकोदरा विद्यगदा विमर्श भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे. विदुर धृतराष्ट्राला म्हणायचा, अहो राजे, तुम्ही जरी राजे असला पण तुमचा मुलगा मात्र नालायक आहे, दुष्ट आहे, त्याला दुष्ट म्हणा. पण धृतराष्ट्र पुत्राच्या मोहात एवढा मोहित झाला महाराज, दुष्ट असलेला मुलगा त्याला चांगला वाटायचा. हे त्याचं वाईट कर्म होतं. पण त्यानं ते दाबलं. कशाच्या जोरावर? मी राजा आहे ना, मी खुर्चीवर आहे ना. ते किती दाबा प्रकरण उघडच होतं ना. सध्या काही प्रकरण सांगायची गरज नाही. मोबाईल उघडला की प्रकरण आहे. प्रकरणाला काही कमी आहे का सध्या? कोणाचं कधी उघडन याचा नियमच नाही. म्हणून महाराज ती कोणाला सोडत नाही. म्हणून कर्म एवढं जपून माणसानं केलं पाहिजे, एवढं जपून केलं पाहिजे महाराज, कारण ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग विदुर त्या काळात सांगत होता, अहो राजे, हो ताक ऐका, तर तुमचा जरी मुलगा असला माझा बी कोणीतरी लागतोय, पण त्याला तुम्ही आता एक तर सांभाळा, नाही तर राज्यातून काढून द्या. चांगला नाही तो चांगला नाही, ऐका तुम्ही, त्याला काढून द्या, त्याला समजावा. पण धृतराष्ट्रानं कानाडोळा केला, आपला मुलगा आहे म्हणून त्याला सोडून दिलं. परिणाम महाराज हळूहळू काही दिवस मध्ये गेले आणि काही दिवस मध्ये गेल्याच्या नंतर ही गोष्ट त्या दुर्योधनाला कळाली. अरे विदुर तर आमच्याच नगरीत राहतात, आमच्याच भाकरी खातात आणि आमच्याच नळ्या मोजतात. ए विदुरा, तुझा काय अधिकार आहे मला सांगायचा? तूच चालता हो महाराज. परिणाम असा झाला की विदुराला त्या दुर्योधनानं काढून दिलं. ऐका, काढून दिलं, पण ते दुर्योधन काढून दिल्याच्या नंतर विदुराला काही वाटलं नाही. विदुराला काय महाराज, विदुरानं त्या धृतराष्ट्राला समजावलं. सुंदर विदुर नीती सांगितली. जी सांगितलं ना, विदुर नीती ग्रंथाचा जन्म झाला त्याच्यातून. अशी सुंदर नीती महाराज, विदुर नीती कधीतरी वाचा. तुम्ही जर ती वाचलं तर तुम्ही वाचताल बर का. ओ शहापूरकर, काय बी वाचू नका. असे छोटे छोटे ग्रंथ एवढे छान आहेत महाराज. चाणक्य नीती कधीतरी वाचायचं. हे लोकांनी कशी जगली महाराज ही लोक, अशी लोक होती. विदुर नीती तुम्ही जर वाचा, एक छोटासा ग्रंथ, अगदी छोटासा आहे आणि सुटसुटीत आहे. ज्या धृतराष्ट्राला उपदेश केलेला विदुरानं त्याला विदुर नीती असं म्हटलेलं आहे. असं सुंदर विदुर नीती आहे. विदुराला काढून दिलं, विदुराला काही वाटलं नाही. मला पुढचं तुम्हाला सांगायचंय महाराज. परिणाम काय झाला, ते प्रकरण दाबलं. हळूहळू महाराज एवढं टोकाला गेलं. मला पूर्ण तुम्हाला महाभारत सांगायचं नाही की शेवटी कौरवाचं पांडवाचं काय झालं, युद्ध झालं. ऐका गड्या, युद्ध झालं. त्या युद्धामध्ये सगळे
कौरव मारल्या गेले आणि पांडव विजयी झाले. पांडव विजयी झाले, पण पांडव विजयी झाल्याच्या नंतर महाराज आता कसा का असेना पण काका आहे ना, आपल्या बापाचा भाऊ आहे, सांभाळ तर करावा लागेल ना. पांडव होते महाराज, ते पांडव म्हणते या आमच्याकडे या, राहा म्हणे. महाराज पूर्ण आयुष्य त्या धृतराष्ट्रानं पांडवाला त्रास देण्यात घातलं. त्यांच्या बाजूने कधीच त्यानं समर्थन केलं नाही. राजा असून सुद्धा नाही समर्थन केलं. परिणाम असा झाला महाराज, आता तो भीम होता त्यांच्यात, भीम जरा कमी डोक्याचा होता, जास्त खायचा तो. आणि जो माणूस जास्त खातो ना त्याचं डोकं जास्त चालत नाही, असं सुन पडत ते सुन, त्याला लवकर निर्णयच घेता येत नाही. हे करू का ती करू, हे करू का ते करू, पण ते होत नाही हे होत नाही, ते जाग्यावरच. असा भीम होता जरा कमी डोक्याचा. महाराज तो धृतराष्ट्र जेवायला बसला की भीम खांदार गदा घ्यायचा आणि त्याच्या जवळ यायचा. ओ काका जेवा जेवा, आमच्या घरी कुत्रे खाते आणि तुम्ही बी खाता, खा. महाराज आता असं बोलल्यावर कोणत्या माणसाला जेवण गोड लागेल बरं, बोला लागेल का? महाराज 6 महिन्यात असा धृतराष्ट्र होता ना, तो असा झाला, असा बारीक झाला. धर्म होता मोठा भाऊ भीमाचा. धर्म म्हटला काका तुम्हाला काय अडचण आहे का आमच्या इथे? तुमची तब्येत अशी कमी कमी काय होत चालली, झालं काय तुम्हाला? अहो झालं काय? धृतराष्ट्राला नावेला झाला. धृतराष्ट्राने सांगितलं अरे धर्मा काही अडचण नाही, मला कशाची कमी नाही, खाय प्यायची काही कमी नाही, तुम्ही चांगला जीव लावता, पण होतंय असं म्हणे मी नेमकं जेवायला बसलो, हा भीम येतो आणि मला बोलतो म्हणे. असं बरं बरं काका काळजी करू नका, तो आहेच तसा कमी डोक्याचा. मी सांगतो म्हणे त्याला, मी सांगतो. ठीक आहे म्हणे तुम्ही जेवण करा, मी सांगतो. धर्म आला आणि त्या भीमा सांगितलं ए भीमा का बोलतो रे काकाला तू? काकाला बोलायचं नाही. काका जेवताना का बोलतो तू काकाला? काकाला जेवताना बोलत जाऊ नको. ठीक आहे म्हणे नाही बोलणार जेवताना. दुसऱ्या दिवशी जेवायच्या अगोदर गेला, कमी डोक्याचा होता, जेवायच्या अगोदर जायला मग बोलायला लागला. धृतराष्ट्राला वाटलं काही मजा नाही या जगण्यामध्ये, असं जग मन मारून जगण्यात काय अर्थ आहे? ऐका मी तुम्हाला कोणाची कहाणी सांगतोय, आणि रोज एकेकाची कहाणी सांगायचा तो दुर्योधन. आज दुर्योधन मारला, दुर्योधन मी कसा मारला, विकर्ण कसा मारला, दुःशासन कसा मारला, 100 पोरं ओ काका तुमची कशी मारली ऐका ना मी सांगतो असं म्हणायचं. मला सांगा अशा पोराला मारलेल्या कहाण्या जर बापानं ऐकलं त्याला जेवण लय गोड लागेल का? त्याला वाटलं नाही हे राज्य सोडलेलं बरं आहे म्हणे. महाराज परिणाम ऐका गड्या, जो एका काळातला सम्राट होता, सम्राट राजा होता, राजा म्हणतो ना पण राजा बोले दल हाले. राजा ताकद असते महाराज. राजा जर म्हटला रात्री 12ला नोटा बंद होणार, दादा कधी आपण झोपेत आणि नोटा बंद, काय ताकद आहे गोपाल महाराज राजात. राजा तिथून नुसता म्हणतो माईकवर 12 बजे के बाद 500 की नोट बंद हो जाएगी. सकाळी कागद झाले ते काय पाहता मायकड, 500च्या नोटा काय झालं? अहो जाळ्या काय के लोकांना बँकेत घालताना आल्या त्यांना तर. काय ताकद आहे राजात महाराज, काय ताकद आहे सत्तेत, काय ताकद आहे. मग असा राजा होता तो, सम्राट होता. तुम्हाला गांधार नरेश माहिती आहे का? अफगाणिस्तान पर्यंत त्याचं राज्य होतं. पुढे अफगाणिस्तान पर्यंत ज्याचं राज्य होतं असा तो गांधार नरेश असलेला धृतराष्ट्र. पण महाराज घर सोडलं त्यानं आणि घर सोडून जंगलाचा रस्ता धरला गड्या. आंधळा तर होताच, त्या जंगलाला वनवा लागला होता, त्या वनवामध्ये तोही गेला, त्याचं शरीर मेलं आणि तो मेला. मला काय सांगायचं महाराज, त्यानं जीवनात चांगलं केलं नाही, त्याचं वाईट केलं, त्याचं फळ शेवटी त्याला वाईट मिळालं. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम पाट बन कर मत रहना. बन ना सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो.
नहीं कभी शैतान बनूं। सदाचार अपना न सके तो पापों से तग मत धरना। पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना। काटे बन कर मत रहना। महाराज करता आलं चांगलं नक्की करा महाराज. नाही करता येत ना भला किसी का कर ना सके. जर चांगलं कोणाचं नाही करता आलं ना महाराज नका करू, अडचण नाही. कोणाच्या जर सोयरी की तुम्हाला जोडता आल्या हे लवकर कळतो. हे मला बांग कशा पटापटा माना आल्या काय. जर कोणाच्या सोयरी की जोडता आल्या जोडा ना महाराज. एखाद्याचा वेळ जाऊ द्या ना मानवावर, काय अडचण आहे होय गोपाल महाराज. एखाद्याचा वेळ जर मानवावर जात असेल तर घातला पाहिजे की नाही. जोडता आलं तर जोडा, पण एखाद्याचं जर जोडत असलं तिथे जाऊन तोडू नका. हे पाप डोक्यावर घेऊ नका महाराज. त्याला चांगलं करता आलं असतं ना, त्यानं केलं नाही. हे का म्हणतो मी महाराज. मग आपण केलेलं ते आपल्याला फेडावं लागत असतं. विडाला विडाला झाडाला आपण कापलं त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच फेडावं लागेल. दुसरं फेडणार आहे का. एक कहावत है हिंदी में, बोया पेड़ बबूल का तो आम कहां से होय. काय बोया पेड़ बबूल का तो आम कहां से होय. तुम्ही जर चांगलं पेरलं चांगलं उगेल ना. चांगलं पेरलंच नाही चांगलं उगेल कसं. नाही उगणार महाराज. नाही उगणार. म्हणून चांगलं करा तुम्ही. चला झाड आपल्यावर काय करतं, उपकार करतं. अनेक उदाहरण सांगेल महाराज तुम्हाला मी. अनेक बघा त्यामध्ये पुन्हा पुढे त्या ठिकाणी तो सुभाषितकार लिहितोय पुढे की परोपकाराय इदम शरीरम. मानवी जीवनामध्ये या शरीरानं सुद्धा माणसाने काय केला पाहिजे गड्या, उपकार केला पाहिजे. शरीरानं माणसानं कुणावर तरी उपकार केला पाहिजे, नक्की केला पाहिजे महाराज. असं म्हणतात ना, नका घालू दूध जयामध्ये सार. नका घालू दूध जयामध्ये सार. काकाचे उपकार तरी करा. काकाचे उपकार तरी करा. नका घालो दूध जयामध्ये सार. ताकाचे उपकार. महाराज ज्याला आपल्याला जसं करता येईल केलं पाहिजे. हे शरीर उपकारासाठी आहे. एखाद्याला पाणी देता आलं पाणी द्या. एखाद्याला गरीबामध्ये मदत करता आली करत जा, केली पाहिजे. या शरीराला अनेक प्रकारचे उपकार आहे, अनेकांनी केले. अनेक उदाहरण देईल महाराज तुम्हाला. असे काही लोक आहे ज्यांनी शरीरच देशासाठी दिलं, धर्मासाठी दिलं. असे अनेक लोक आहे महाराज. अनेक. हे शरीर उपकारासाठी आहे. या शरीरानं माणसानं काय केला पाहिजे, उपकार केला पाहिजे. परोपकाराय इदम शरीरम. नेहमी उपकार केला पाहिजे महाराज. उपकार केला पाहिजे. आपल्याकडे जे आहे ना ते दिलं पाहिजे. पण काही लोक असे कंजूस असतात, मरून जातं पण ते जवळचं कोणाला काही देत नाही, अजिबात नाही महाराज. असो मला सांगायचं काय, हे देणं अतिशय महत्वाचं आहे महाराज. आपल्या सगळ्याला माहिती आहे की या शरीरानं आणि मागे अनेकांचा इतिहास पाहतो मी. शरीर अख्खं दान दिलं महाराज, अख्खं दान दिलं. शरीर हे देण्यासाठी आहे. म्हणून मला काय सांगायचं, सगळ्या गोष्टी लोक देतात की नाही. झाड आपल्यावर उपकार करतं, गंगा आपल्यावर उपकार करते, माणसं सुद्धा लोकांवर उपकार करतात. पण फरक एवढा आहे महाराज, ते टायमालाच करतात. कधी बी करतात का, कधी बी करत नाही. हो दादा, आता आपल्याला माहिती, तुम्ही जर एखादा सप्ताह ठेवला तर सप्ताहात काही लोक वर्गणी देतात की नाही. कोणी पंगत घालतं की नाही. पण एकदा घालीन दुसऱ्यांदा म्हटलं तर ते म्हणतो महाराज या वर्षी जास्त पाणी झालं, शेतात पाणीच पाणी, त्यामुळे तुम्ही काय एवढ्या वर्षी आमच्याकडं. संपलं. मग ते कंटिन्यू करत नाही ना, ते निरंतर करत नाही. का करतं निरंतर, नाही करत. मग ऐका गड्या, या जगात निरंतर उपकार आपल्यावर कोण करतात महाराज, तर निरंतर उपकार या जगामध्ये आपल्यावर फक्त आणि फक्त संतच करतात. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता, काय सांगू आता, काय
संत जो उपकार करतात तसा उपकार कोणीच करत नाही महाराज. म्हणून काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. थांबायचं आपल्याला, आपली वेळ जवळजवळ होत आलेली आहे. 10-5 मिनिटात आपल्याला थांबायचंय. होय आप्पा, थांबायचं ना, संपवायचं ना कीर्तन. अहो थांबायचं की नाही? होय थांबायचं ना आपल्याला कीर्तन 10 मिनिटात, 4-5 मिनिटात, 4-2 मिनिटात. ओ शहापूर, हो नाही 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 काय भानगडे, हो की नाही? बोला ना काहीतरी. आ आ काहीच बोला ना. होय चालू द्या. हा हा चालू द्या, एवढंच आहे. होय म्हणे विठाला विठाला विठाला. काहीला कळण, काहीला काल्याचं कीर्तन झाल्यावर कळण आहे ना. असं काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. महाराज संतांचा महत्वाचा आपल्यावर उपकार आहे. काय आहे? आपल्याला ते जाग करतात. कशातून? अज्ञानातून. महाराज अगदी साधे अनेक व्याख्या करता येतील आपल्याला त्याच्या, अनेक. संत सांगतात अनेक ठिकाणी, आता जागा रे भाई जागा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भाऊ चरणी ठेवा माथा, सुखावी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. हे काय आहे? जाग जग जोगी जाग जाग जग